मित्रांनो, व्हॅलेंटाईन डे आहे. आपण फेब्रुवारी महिन्यात आहोत आणि व्हॅलेंटाईन डे आहे, मराठी राज्यभाषा दिवस आहे. आणि हे सगळे सुंदर सुंदर दिवस आपण साजरे करत असताना आपण खास पाहुण्यांना आमंत्रित करणार नाही तर कसं शक्य आहे बरं. आणि म्हणून आपण ज्यांनी आपलं जीवन जगणं केलंय अशा कवी म्हणजे शब्दप्रभू म्हणेन मी अर्थातच त्यांना. आणि आपल्या सगळ्यांचे लाडके लेखक, कवी आणि थोर साहित्यिक, ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे सर आज आपल्या भेटीला आपण खास आणलेले आहेत, त्यांना आमंत्रित केलेलं आहे. प्रवीण सर, मनपूर्वक स्वागत तुमचं. आणि सरांची मी सुद्धा एक विद्यार्थिनी आहे. त्यांचं सगळं साहित्य वाचत वाचत मोठे झाले. म्हणजे माझ्या स्वतःच्या पुस्तकाला सरांनी जेव्हा प्रस्तावना दिली तेव्हा इतकं मला असं म्हणजे गगन ठेंगणं झालं म्हणतो तसं झालं. आणि माझ्या आई वडिलांनी भेट म्हणून मला त्यांचाच सगळ्या कवितांचा संग्रह, सगळ्या पुस्तकांचा संग्रह भेट म्हणून दिला. खूप खूप छान. आणि ते आशीर्वाद घेऊन आज मी या क्षेत्रात कार्यरत आहे. असे गुरु लाभणं हे सुद्धा एक भाग्याचीच गोष्ट आहे. सगळ्या सरांचा थोडासा जीवन प्रवास आपण जाणून घेणार आहोत. पण अर्थातच कार्यक्रमाची सुरुवात एक छानशा प्रेम कवितेने करूया अशी मी सरांना विनंती करते. तुम्हाला आवडेल ती. हो, नमस्कार तरुण मित्रांनो आणि चिरतरुण श्रोत्यांनो. खरं म्हणजे माहितीये का की प्रेम हा काही बघता फक्त तरुणांचा नाही. ज्याला ज्याला मन आहे, ज्याला ज्याला हृदय आहे, त्याचं हृदय हे भरून जेव्हा येतं तेव्हा त्याचं रूपांतर प्रेमात झालेलं असतं. सुदैवाने आम्ही अशा पिढीमध्ये वाढलो की प्रेमाला भक्तीचं रूप होतं आणि त्याच्यामुळे भक्तिमयता हा पण प्रेमाचा एक वेगळा आविष्कार होता. मात्र आता मी आजच्या या प्रेमदिनाच्या विशेष कार्यक्रमात माझी एक वेगळी प्रेमकविता सादर करतो. आवडेल. पारदर्शी रात आहे, पारदर्शी रात आहे, चांदणे ही गात आहे. पारदर्शी रात आहे, चांदणे ही गात आहे, राजसा आता जराशी ही कुठे सुरुवात आहे. हा नवा आताच माझ्या वेदनेने दंश केला, हा नवा आताच माझ्या वेदनेने दंश केला. ही पहा या नागिणीने टाकलेली कात आहे, पारदर्शी रात आहे, चांदणे ही गात आहे. पुढे पहा. बंद डोळ्यांनी जरा तू अंतरी घे शोध माझा. इथे भक्तिभावना आहे. उघड्या डोळ्यांनी शरीर दिसेल, बंद डोळ्यांनी मन दिसेल. बंद डोळ्यांनी जरा तू अंतरी घे शोध माझा, मंद तेथे तेवणारी एक मी फुलवात आहे. पारदर्शी रात आहे, शेवटी हातात माझ्या जो हवा तो हात आला, शेवटी हातात माझ्या जो हवा तो हात आला, तो विजेचा हात आणि हा वादळाचा हात आहे. पारदर्शी रात आहे, चांदणे ही गात आहे, राजसा आता जराशी ही कुठे सुरुवात आहे. आणि आपल्या कार्यक्रमाची सुद्धा ही सुरुवात असल्यामुळे श्रोत्यांना माझ्या सगळ्या तरुण गोजीरवाण्या मित्रमैत्रिणींना प्रेमदिनाच्या शुभेच्छा देतो. आणि मी विनंती करतो तेजस्वीने आपल्याला की आपण आपला हृदय संवाद सुरू करूया. नक्कीच. आणि सरांचं असं निखळ बोलणं आणि एक हसतमुख चेहरा. आणि खरंच म्हणजे सर ज्ञानसाधना महाविद्यालयात गेली बरीच वर्ष शिकवत होते. म्हणजे तरुणाईमध्येच होते आणि सगळं म्हणजे त्यांचं आयुष्य आता कॉलेजमध्ये असल्यामुळे, महाविद्यालयात असल्यामुळे आपण एक चिरतरुण राहतो नाही का. आणि सर तुम्हाला पाहून आम्हाला चिरतरुण व्हावं म्हणजे होतो आम्ही. कारण तुमचं सगळं साहित्य आणि जे तुम्ही मला जाणून घ्यायचंय तुमच्या थोडंसं बालपणाबद्दल. कारण आई वडिलांविषयी आणि कारण घरातनं जे संस्कार होतात ते महत्वाचे असतात. कारण ते आपल्या आयुष्याची जडणघडण मूळतः लहानपणीच होते. तर थोडंसं तुम्ही कुठे नाशिकमध्ये वगैरे त्याविषयी. माझं बालपण विविध ठिकाणी गेलं. वडील माझे जिल्हा परिषदेमध्ये क्लर्क या पदावर होते, कारकून या पदावर होते आणि विविध ठिकाणी बदली त्यांची व्हायची. आणि त्यामुळे काही दिवस आम्ही अगदी बालपण ठाण्यामध्ये गेलो, त्यानंतर औरंगाबादला बदली झाली, तिथून नाशिकला बदली झाली, तिथून नंतर आम्ही डोंबिवलीला आलो. म्हणजे एका अर्थाने बालपणीत मला कळलं की आपलं आयुष्य गतिमान असतं, एका जागी स्थिर नसतं. आणि बालपण म्हणजे अगदी मध्यम वर्गातला मध्यम वर्ग, म्हणजे कनिष्ठ मध्यम वर्ग. म्हणजे तुम्हाला एवढंच सांगेन की मला स्वतःला इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणजे EBC ही स्कॉलरशिप घ्यावी लागायची. कारण फी परवडायची नाही, काहीच परवडायचं नाही. म्हणजे शिक्षणच परवडायचं नाही. म्हणजे ज्या वयामध्ये मुलं नाचतात, खेळतात, बागडतात त्या वयामध्ये मला घरासाठी 4 पैसे मिळवण्याची वेळ आली. पण आज मला आनंद वाटतो की तोच काळ संघर्षाचा असल्यामुळे त्या संघर्षाचं बळ घेऊनच मी पुढे वाटचाल केली. हो, नक्कीच. पण साहित्य कधी भेटीस आलं तुमच्या? साहित्य मला शाळेतूनच भेटीस आलं. याचं कारण आम्हाला मराठीचे शिक्षक जे होते ते उत्तम शिक्षक होते.
आणि मी पुन्हा सांगेन की भाषेचा शिक्षक तुम्हाला कसा मिळतो हा. त्याच्यावर तुमच्या जीवनाचं पाऊल वाटत ठरतात. अच्छा. कारण डोळे आणि दृष्टी याच्यातला जो फरक आहे तोच आहे की डोळे व्यवहार शिकवतात तर दृष्टी तुम्हाला जीवन शिकवते. वा. तर साहित्याने मला ही दृष्टी दिली. म्हणून 4वी 5वी 6वी 7वीच्या वयात जे शिक्षक होते हा. ते केवळ मराठी शिकवणारे नव्हते तर ते भाषा उलगडणारे होते. वा. एक कविता शिकवायची झाली तर अनेक तऱ्हेच्या त्यांच्या कविता कवींच्या ते आणत असत, वाचून दाखवत असत. आणि विशेष म्हणजे तेजस्विनी शाळांच्या मधून पण अतिशय मोठी माणसं दाखवली गेली. हो. फार मोठी माणसं. अच्छा. म्हणजे जे लेखक इतरांना बघायला मिळणार नाहीत हो. ते आम्हाला शाळेने गॅदरिंग मध्ये दाखवले. हा, हा. त्यांच्या हातून आम्ही बक्षिसं घेतली. नंतर वडिलांनी लायब्ररी लावून दिली, ग्रंथालय लावून दिलं. हा. म्हणजे एकीकडे किराणा मालाला पैसे नव्हते हो. पण वडील लायब्ररीची फी भरायचे. तर एकदा कोणीतरी माझ्या काकाने विचारलं की तुम्हाला मुळात उधारीवर खावं लागतंय तर तुम्ही कशा करता हा खर्च करता लायब्ररीवर. तर वडील छान म्हणाले की अन्न कदाचित त्याला आज जगवेल पण पुस्तकं त्याला उद्या जगवतील. वाव. मला वाटतं की हे जे वडिलांचे विचार होते हो. त्यामुळेच आज या ठिकाणी आहे. हो. असं एक गरिबीतली श्रीमंती अनुभवणारं समृद्ध बालपण माझं गेलं. हो. आणि आईच पण उत्तम म्हणजे वाचन त्यांचं फार होतं ना. आईचं वाचन म्हणजे काय माहितीये का की आई आणि वडील हे दोघांचंही वाचन वडिलांचं थोडंसं वैचारिक आणि आध्यात्मिक होतं. हा. आईचं होतं तो रोमॅन्टिक होतं. हा, हा. म्हणजे तिला प्रेम कादंबऱ्या वगैरे आवडायच्या. अच्छा. याचं कारण असं की त्या काळामध्ये स्त्रियांना काही सिनेमा बघायला एवढा वाव नव्हता. हा. त्या काळामध्ये चांगले कपडे लत्ते किंवा हौशे मौजेनी नवरा आपल्या प्रियकारासारखा फिरायला नेतोय असं आजच्यासारखं वातावरण नव्हतं. हो. मग कदाचित त्या ज्या भावभावना आहेत त्या त्यावेळेच्या स्त्रिया पण त्या कादंबऱ्या दर्जेदार कुठल्याही हो. विचित्र नव्हेत. बरं. म्हणजे वि. स. त्याच्या खांडेकरांच्या कादंबऱ्या होत्या, बांधव नासी फडक्यांच्या होत्या, सुमती क्षेत्रपाण्यांसारख्या कादंबरीकार की ज्या कादंबऱ्यामधलं प्रेम सुद्धा हा. हे मध्यमवर्गीय मूल्य मानणार होतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की वाचणारी आई वाचणारे वडील हो. हे सगळे मला दिसल्यामुळे आणि तुम्ही त्यांना वाचलत. हो. हो वा क्या बात आहे वा. मला सर तुम्हाला असं विचारायचंय की एवढ्या साहित्यिकांना तुम्ही भेटलात असं तुमचा उल्लेख आला तर त्यामध्ये तुम्हाला भावलेले साहित्यिक कुठले म्हणजे कोणाचं साहित्य तुम्हाला जास्ती म्हणजे बाभवरकर किंवा कुसुमाग्रज या अशा कुठले ते तर सगळे नामवंत कवी तर माझ्या हृदयातच आहेत. हा. आणि अमुक एक असं नसतं याचं कारण काय माहितीये का की फुलांच्या बागेमध्ये गेल्यानंतर गुलाबच सुंदर आहे, मोगराच आवडतो, सोनचाफा कमी आवडतो असं नाहीये. सगळ्या मिळून एक परिमळ तयार होतो, वा. एक सुगंध तयार होतो. त्यामुळे मी असं जर कोणाचं नाव घेतलं तर मला वाटतं की समोर नसलेल्या त्यांना पण कुठेतरी मी दुखावल्यासारखं वाटतं. हा, हा. परंतु त्यातले तेच मी सांगेन की माझ्या आवडीच्या लेखकांच्या मध्ये गंगाधर गाडगीळ वा. हे मला खूप आवडीचे लेखक होते, साहित्यिक होते. हम्म. पुढे मग त्यांना मी भेटायला गेलो, नंतर आमची चांगली वैचारिक मैत्री पण झाली. पण खूप दर्जेदार त्याचं कारण काय की गाडगीळ हे अष्टपैलू होते. हा, हा. एकाच वेळा त्यांनी विनोदी लिहिलं बंडू नावाने, हा. त्याच वेळेला त्यांनी अतिशय समीक्षा चांगली लिहिली, कथा उत्तम लिहिल्या, दुर्दंबेसारखी लोकमान्य टिळकांवरची कादंबरी लिहिली. हे सगळं माझ्या बालपणी हा. ज्यांनी लिहिलं त्यांना बघण्याची संधी मिळाली. आणि तेजस्वी तुम्हाला आनंद वाटेल की मराठीच्या तासाला मी खास बसायला जायचो होतो एका थोर कवयित्रीच्या तासाला. हा, हा. ते म्हणजे शांताबाई शेळके. वा. एमडी कॉलेजला शिकवायला होत्या. मी काही कॉलेजचा त्या विद्यार्थी नव्हे, हा. परंतु माझी जी ऐकण्याची ओढ प्यास आहे. हा. ओढ हा. आस जी होती हम्म. ती मला स्वस्थ बसू देत नव्हती. आणि त्याच्यामुळे शांताबाईंना भेटून त्यांची परवानगी घेऊन हा. मी डोंबिवलीहून धडपडत जायचो. हम्म. 6:45ला त्यांचा तास सुरू व्हायचा. हा, हा. मी 6:30ला जाऊन बसायचो, 5ला निघायचो. तर मला असं वाटतं की त्यामुळे शांताबाईंना बघणं आनंद होता की कारण आम्ही भरपूर गाणी त्यांची ऐकत होतो. आणि गाणी लिहिणाऱ्या त्या या शांताबाई ही एक श्रद्धा डोळ्यामध्ये होती. आज मला असं वाटतं की त्या सगळ्याचं रसायन तुमच्या समोर आहे. खरंच. आणि आज आता तुम्ही गीतकार आहात आणि तुमची गाणी आमच्या ओठांवर आहेत आणि किती छान म्हणजे आपण ज्यांना गुरुस्थानी ठेवलं आणि आज आपण त्या तोडीचे झालो हा एक अनुभव म्हणजे एक जीवनाची ही सार्थता झाली असे क्षण आहेत नाही का. हो पण तोडीची का म्हणता येणार नाही माहितीये का कारण गुरु हा शेवटी गुरुच असतो. आणि मी एक स्वतः साधक आहे. मी एवढंच म्हणेन की गुरूंनी जो मला दिवा दिला त्या पावलावर मी चालायचा प्रयत्न करतोय. शिखर तर पुढेच आहे. माझ्याच एका कवितेच्या ओळी आहेत त्या आरती अंकलीकरांनी गायल्या आहेत, श्रीधर फडक्यांनी संगीत दिले, दे साध दे हृदया. त्याच्यामधली एक ओळ आहे की तृष्णेचे धन हे, तृष्णेचा घट हा धन हे माझे, तृष्णेचा घट हा धन हे माझे, जळे भवती गमले ओझे, पहिलं तिरीचा मेघ हो हृदया, दे साध दे हृदया. याचा अर्थ तहान हीच कलावंताची श्रीमंती आहे. तृष्णा म्हणजे तहान,
हो. आस, ओढ, ही अतृप्ती, हेच माझं धन आहे. हम्म. जळ आहे भवती, अवतीभोवती सुखाचं जळ आहे, हा. पण त्याचं मला ओझं होतं. मला ते सुख नको आहे, मला अंतरीच्या निर्मितीचं सुख हवं आहे. वा. पहिलं तिरीचा मेघ हृदया, हम्म. आईला तरी पैसे आहेत, प्रसिद्धी आहे, हा. पुरस्कार आहेत, अध्यक्षपद आहे, पण पहिलं तरी मोक्ष आहे. त्या मोक्षाकडची वाटचाल आहे. त्यामुळे तोडीच नव्हे, हा. पण एकच आहे की पंढरीच्या दिशेने मी निघालो, एवढं नक्कीच. धन्यवाद. वा. पण हा मधुगड जो तुम्ही आम्हा सगळ्यांना दिलेला आहे तो म्हणजे काय विशिष्ट असं ठरवलं होतं का की नकळत ते तुमच्या हातून घडून गेलं? म्हणजे एक कविता जशी स्फुरली तसं ललित गद्य सुद्धा तुम्ही बरंच लिहिलेलं आहे. हा लिहिता हा तुम्हाला कसा गवसला त्याविषयी फार उत्सुकता आहे. याचं कारण माझा अध्यापनाचा व्यवसाय. हा. अध्यापनाच्या व्यवसायामुळे जवळजवळ रोज मी 500 मुलांशी गप्पा मारायचो, बोलायचो. हम्म. शिकवायचो नाही, मी हा. उलगडायचो. शिकवणं हे मला मान्य नाही, कारण कोणीच कोणाला शिकवत नसतं. हा. पण मी मैत्री केली. खरं म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांकडून मी अधिक शिकलो आणि आजही शिकतोय. हा. श्रोत्यांकडून मी शिकतोय. हम्म. त्यामुळे त्या अर्थाने मी काही कोणाला शिकवलं नाही, पण मी टिपत गेलो. हा. मध्यमवर्गीय ज्या ज्ञानसाधना महाविद्यालयात हा. आपण स्वतः अध्ययन केलं, तर तिथे मध्यमवर्गातली मुलं होती, हा. अगदी कष्टाळू, स्ट्रगलर, कामगार वस्तीतली. अनेकांनी मला घरी बोलवलं, त्यांच्या घरी मी गेलो, त्यांच्या घरी मी पिठलं भाकरी खाल्ली, हा, हा. त्यांची सुखदुःख पाहिली. हम्म. काहींच्या घरामध्ये व्यसनं होती, ती सोडवण्याचा प्रयत्न केला. अच्छा. काही मुलींचे प्रॉब्लेम असे होते की शिकायचंय पण लवकर लग्न करून टाकतात वडील, कारण भाऊ आहे तो शिकत नाही तरी त्याला शिकवायचंय, हा. मुलगी शिकून काय उपयोग. मग वडिलांचं काउन्सिलिंग केलं, मग ती मुलगी शिकवली. म्हणजे एक विद्यार्थी मला आठवते, तेजस्विनी अशी, की ती म्हणाली की सर, वडिलांपेक्षा तुम्ही मला वडिलांची माया दिलेली आहे. तुम्ही मला मंडपात दिसल्याशिवाय मी लग्न स्वतःचं मी अच्छा. नवऱ्याच्या गळ्यात हाल घालणार नाही. कन्यादान तुम्ही करावं. हो, म्हणजे हे जे प्रेम आहे, म्हणजे लिहिता हात कसा राहिला, तर या कथांच्या मध्ये मी शिरलो हम्म. प्रत्यक्ष. मी नुसता केबिन मध्ये बंदपणे एसी मध्ये लिहिणारा लेखक नाही, हम्म. तर मी निखाऱ्यांच्या शेतामध्ये शेती करणारा लेखक आहे. हम्म. त्या वेदना, वाचकाची पत्रव्यवहार केला, हा. सुखदुःख, अनेक प्रकारचे संयोजक, त्यांच्या घरी मी गेलो. आणि मला काय कोणास ठाऊक एक देणगी आहे हा. की माणसं माझ्याशी अर्धा पाऊंटात बोलली हा. की एखादा शिंपला उघडून मोती दिसावा, तसं मला त्याचं मन ते अवचित सांगतात. हा. कधी मी त्याचा दुरुपयोग नाही केला, हा. पण त्यांच्यातून मला काही विषय मिळत गेले. आणि मग लोकसत्तेतलं सावरर आहे, सारखं सदर नवशक्ती आहे. नवशक्ती आहे, सामनामध्ये आहे, कितीतरी सदर मी लिहिली. आणि सगळे विषय नवीन आहेत. हा. म्हणजे आपण जर थोडस गणिताच्या भाषेत बोललो हा. तर जवळजवळ 2-2.5 हजार लेख. हा. ही साधी गोष्ट नाही, 150 माझी पुस्तकं आहेत. हो. म्हणजे प्रत्येक पुस्तकामध्ये 25 लेख घेतले तरी गुणाकार तुम्ही करा, तेवढे लेख लिहून झाले, एवढ्या आणि कविता लिहून झाल्या. त्याची शीर्षक पण किती वेगवेगळी आहे. वय वादळ विजांचं आणि किती फार छान. थेंबातला हो, आभाळ आहे, थेंबातला रे जीवन आभाळ आहे, आहे, रे जीवन आहे. रे जीवन. सावररे तर फार सावररे आहे, नंतर आनंदाच्या दाही दिशा नवीन निघाल्या, असं. आणि शीर्षक देताना पण मी असा विचार करतो की त्याच्यामध्ये माझा आत्मा प्रगटला पाहिजे. हो. आणि असं कुठलाही साहित्यातला प्रकार नाहीये, म्हणजे एक बालसाहित्य पण तुम्ही खूप भरपूर. सुंदर लिहिलेलं आहे. आणि मोठ्यांसाठी तर ही सदर सगळी तुम्ही लिहिलेली आहे. आता मुलांना घडवण्यासाठी तुम्ही विशेष जी मेहनत घेतलेली आहे, म्हणजे स्वतःच्या आदित्य आणि हिला पण वेदश्रीला त्यांनाही घडवताना जसं तुम्ही आपल्या ममतेनं शिकवलं, तसं कॉलेजच्या म्हणजे महाविद्यालयातली मुलं असा भेदभाव नाही कधी केला. त्यांच्यावर घरात जसे संस्कार केले तसेच महाविद्यालयात सुद्धा संस्कार केले. तर त्याविषयी म्हणजे एक त्या मुलांना घडवण्यामध्ये कसा तुमचा सहभाग होता ते पुन्हा तेच आहे की असं जसं एखादा शिल्पकार बसतो खास दगड कोरत मूर्ती करायला, हा. असं काही मी घडवत बसलो नाही. हा. मुलांच्या पुढे एक चांगलं वातावरण ठेवलं की मुलं घडत जातात. हा. हा. दिव्याला जाहिरात करावी लागत नाही की मी प्रकाशमान आहे. हा. दिव्याचं अस्तित्व हेच काळोखाला दूर करणार असतं. आपले आई वडील काय वाचतात, त्यांचं नातं कसं आहे, त्यांची निर्व्यसनता, त्यांची जीवनमूल्यनिष्ठता, त्यांचा वेळ पाळणं, हे सगळं मुलं शिकत असतात. वर्गामध्ये काय किंवा माझ्या घरामध्ये काय, मला आनंद या गोष्टीचा वाटतो की मी त्यांना घडवलं नाही. पुन्हा मी ते सांगतो की मी जसं आहे तसं मी प्रगटत गेलो आणि मुलं त्याच्यातून काही घडत गेली. छोटी गंमत सांगतो की वर्गामध्ये जाताना तुम्हाला माहितीये की शिरल्यावरच मुलांना मी नमस्कार असं मी करायचो आणि मग सगळीच मुलं उभी राहायची आणि मग नमस्कार म्हणायची. शेवटी त्यांची ती इतकी सवय कायम राहिली. आजही ती रस्त्यात कुठे भेटली किंवा काय झालं तरी सुद्धा कुठलाही त्यांच्यापेक्षा वयाने मोठा आला की ते नमस्कार, हे मुद्दामून नाही केलं. तो नमस्कार मी काही त्यांना मुद्दामून घडवण्यासाठी नाही केला. तर मला असं वाटतं की
शिक्षकाचा विठ्ठल कोण? विद्यार्थी आहे. शिक्षकाचं पंढरपूर काय? त्याचा वर्ग आहे. ही माझी श्रद्धाच आहे मुळे. जे आपण काम करतो ते निष्ठेने, म्हणजे तुम्ही आता या स्टुडिओमध्ये माझ्याशी गप्पा मारताय आपल्या, तर या ठिकाणी पण मला पंढरपूरच वाटतंय. आता मी बोलताना काही विचारता नाही केली व्यावसायिकता काय, कोण ऐकेल, किती आहे, दाब काय मिळेल. मी पूजा करतोय, महापूजेला बसलोय, आणि महापूजेला बसलेला मनुष्य फोटो कोणी काढतोय काही बघत नाही. ही श्रद्धा पाहिजे तेजस्वीनी. आणि आज आपले जे तरुण श्रोते, त्यांचे आई वडील आज हे ऐकतायत, आणि मला खात्री आहे की या गप्पा इतक्या आवडतील की पुन्हा 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 आम्हाला ते रिपीट करावे लागतील. आजच मी सांगतो खात्रीने की अरे आमचं तेव्हा ऐकून नाही झालं, पुन्हा आहे. याचं कारण काय माहितीये का? आता व्हॅल्यूज म्हणजे मूल्यांविषयी बोलणारी माणसं कमी आहेत, किंवा बोलणारी पुष्कळ आहेत, वागणारी कमी आहेत असं म्हणूया आपण. पण मी स्वतः एक मान्य करेन की जे मी बोलतोय त्याच्या मागे माझं आयुष्य आहे, आणि त्याच्यामुळे माझी मुलं काय, माझे विद्यार्थी काय, माझी मुलंही माझे विद्यार्थी होते, आणि माझे विद्यार्थी माझ्या मुलांसारखे आहेत. जीव लावतो मी, प्रेम केलं मी मुलांवर, चक्क आमचं प्रेम प्रकरणच. कारण ती मुलं, त्या मुली, आम्ही जीव गुंतून एकमेकाची वाट पाहायचो, आणि मुलं डोळे भरून वाट पाहत आहेत. हे दृश्यच फार विलोभनीय होतं. नक्कीच. आणि मला प्रत्यक्षात तुमच्याकडून शिकता आलं नाही असं मी म्हणेन, म्हणजे प्रत्यक्ष शिकता आलं नाही, पण पुस्तकांच्या माध्यमातून म्हणा, किंवा आता तर तुमचं युट्यूब चॅनल आहे त्याच्या माध्यमातून तुमचं जिथे जिथे कधी मुलाखत प्रसारित होते, प्रतिभा आणि प्रतिमामध्ये तुमची मुलाखत झाली, नंतर बऱ्याच चॅनलमध्ये तुमची मुलाखत, आणि ठिकठिकाणी तुम्ही कार्यक्रमांसाठी जात असता, तर आम्ही असं ते वेचत असतो की आज प्रवीण सर काय सांगतायत, आज काय, कुठलं काय विचार त्यांचे ऐकायला मिळतात, म्हणजे आम्ही फार उत्सुक असतो. आणि नक्कीच एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या ह्या गप्पा आपण पुढे चालू ठेवूया. आज व्हॅलेंटाईन दिवसानिमित्त आणि मराठी भाषा दिवसानिमित्त आपण श्री प्रवीण दवणे सर यांना आमंत्रित केलेलं आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. आज आपल्या भेटीला ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे सर आलेले आहेत. प्रवीण सर, आता थोडासा आपण मराठी भाषा दिवस जवळ येतोय, त्यामुळे थोडासा मराठी भाषेचं तुमचं प्रेम, जिव्हाळा याविषयी जाणून घ्यायचं तर आहेच. आणि कारण आपण बोटाला धरून ती भाषा आपल्या आईसारखी शिकलेलं असतो, आणि आता मराठीची सद्यस्थिती आणि मराठीचं भवितव्य, म्हणजे हा खरं तर संमेलनाचा विषय आहे, पण तरी थोडंसं उलगडावं. काय होतंय की पुष्कळदा होतं ना की आपल्या घरामध्ये रत्नांनी भरलेलं रांजण असतं, आणि त्या रांजणावर माती घालून माणसं त्याच्यावर बसून भीक मागतात. म्हणजे खाली रांजण आहे रत्नांचं, आणि वर मात्र आपण त्याच्यावर बसून भीक मागतो. असं कर्मदळिद्री पण आज एकंदर महाराष्ट्राला आलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. याचं कारण इंग्रजी भाषा महत्वाचीच आहे, इंग्रजी महत्वाची आहे, उर्दू आहे, हिंदी आहे, आसामी आहे, बंगाली आहे, जगातली कुठलीही भाषा सुंदर आहे. पण मातृभाषा जी असते आपली, आता आपली मराठी आहे, त्याला एक परंपरा आहे. अगदी महानुभाव संप्रदायापासून चक्रधर स्वामी आहेत, नंतर आपले ज्ञानेश्वर महाराज आहेत, सगळे संत आहेत, संत तुकारामांसारखे, ही सगळी संत परंपरा आहे. मोठमोठे संत होऊन गेले, बहिणाबाई चौधरी सारख्या आधुनिक कवयित्री की ज्याच्यातून त्यांनी अध्यात्म उलगडलं. हे जर आपल्याला तेजस्वीने माहितीच नसेल तर मला तुम्ही सांगा ना की आज चित्र असं दिसतंय की पोटाची जी भाषा आहे, कॉम्प्युटरची जी भाषा आहे, की ज्याच्यामुळे पोट भरतं, ती मला महत्वाचीच वाटते. मी पुन्हा सांगतो, इंग्रजी नाकारत नाही मी, पण इंग्रजी स्वीकारताना तुम्ही मराठी जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही खूप काही हरवताय. केव्हा तरी मजेशीर मजा म्हणून केक खायला हरकत नाही, तुम्ही खा, केक खा, पिझ्झा खा, केव्हा तरी तुम्ही 3-4 महिन्यांनी क्वचित बर्गर खा, पण झुणका भाकरीची जी मजा आहे, भरलं वांगी आणि भरीत मेथीची भाजी, आणि तोंडाला पाणी सुटलं, फेवरेट भयंकर, म्हणून मी आली भाजी मेथीची उघाणा पण नाही म्हणत. तर गंमत म्हणजे की इतकी सुंदर अशी एक शालीन परंपरा आपली आहे, ती का गमवायची आपण? आणि पालक सुद्धा अतिशय भीतीने इंग्रजीमध्ये टाकतायत. पण मुलांची अवस्था काय माहितीये का? अक्षरशः सायकोलॉजिकल, म्हणजे ती मुलं मनोरुग्णच झालेत. कारण मूळ ते जे पर्यावरण बघतायत, ती भाषा बोलता येत नाहीये, अ ई बोलता येत नाही, एबीसीडी पाठ करता येत नाहीये, सतत वेगवेगळ्या प्रकारचं हिंदी ऐकावं लागतंय, त्यात मिसळलेलं हिंदी, याच्यामध्ये ती एक उपयोगी जनावर होत आहेत. आय रिपीट, मी पुन्हा सांगतो, उपयोगी जनावर होत आहेत, पण समृद्ध माणूस होत नाहीत. दुःख मला ते होतं. माझं म्हणणं की तुम्ही उपयोगी समृद्ध माणूस व्हा. पुन्हा मी सांगतोय, सगळे ऐकणारे दाद देत आहेत, मला वा ऐकू आलं त्यांचं आता. समृद्ध माणूस व्हा, उपयोगी व्हा नक्कीच, पण तुम्ही यंत्र नका उपयोगी. यंत्र जे असतं त्याला मन नसतं, यंत्राचे डोळे भरून येत नाही, यंत्र कधी भाऊ बहीण एकमेकाला ओवाळत नाही,
यंत्र नावाची बहीण यंत्र नावाच्या भावाला राखी बांधत नाही. कुठेतरी भावना आहे ना, श्रद्धा आहे ना आपल्याकडे. श्रद्धेचं जग आहे ते नाहीसं होत आहे. आणि मला वाटतं याच्यातून फक्त श्रीमंतीची सूज निर्माण होईल, परंतु संवेदनाची समृद्धी मात्र हरवेल. म्हणून मातृभाषा, म्हणून मराठी. केवळ 27 फेब्रुवारी किंवा भाषा पंधरवडा सादर करायचा आहे म्हणून नाही, तर मी सगळ्या ऐकणाऱ्यांना सांगतोय की तुम्ही तुमची जी पोटाची भाषा आहे, तुम्हाला जी गरज आहे ती तुम्ही नक्की शिकाच, अधोरेखित नक्की करा मी म्हणतोय. पण त्याबरोबर आपल्या आरत्या, आपल्या म्हणी, आपले वाक्प्रचार, आपले बालकवी, आपले कुसुमाग्रज, आपले केशवसूत, आपले माझे विद्यापीठ लिहिणारे नारायण सुर्वे, आपले केशव मेश्राम, ही जी मंडळी, आपले उत्तम लिहिणारे, कसदार लिहिणारे दया पवार, यांना विसरून कसं चालेल. मला असं वाटतं की याचं काही माहिती नसेल आणि तुम्ही तसे जर पुढे गेलात तर याचा अर्थ असा आहे की काश्मीरला राहत आपण गुलाबाची बागच पाहिली नाही, आग्र्याला राहत आपण ताजमहालच पाहिला नाही, पौर्णिमेच्या अंगणात आपण चंद्रच पाहिला नाही, पूर्वा उगवलाय पण सूर्यच पाहिला नाही. तसं आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आणि मराठीच कळली नाही, कसं चालेल. आज काळजी करण्यासारखी स्थिती आहे. कुणी काही म्हणू, काही विचारवंतांना मान्य होत नाही, पण मी हिंडणारा फिरणारा मुलांशी संवाद साधणारा विषय आहे. त्यांना आता खूपच म्हणजे वेगळ्या तऱ्हेने शिकवण्याची गरज आहे. हातातून सगळं निसटून जायच्या आत जागे व्हा. खरंच, कारण सर तुमच्याकडून तर प्राजक्ताची फुलंच बरसतायत. आम्हाला किती वेचू आणि किती नको एवढं झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक शब्द तुम्ही बोलताय ते प्राजक्ताची फुलं होऊन उमटतायत. आता ठिकठिकाणी तुम्ही संमेलनामध्ये जाता किंवा व्याख्याते म्हणून जाता, वेगवेगळ्या महाविद्यालयात जाता, काही संस्थांमध्ये सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांमध्ये जाता. तिथे एक तरुण पिढीला घडवणारे किंवा पुढच्या पिढीला घडवण्याचं एक महान कार्य तुम्ही करताय. तर त्याविषयी तो खेडोपाडी आपण जो जातो, म्हणजे आधी सगळे कवी पण जायचे, तसं तुम्ही पण एक तो वारसा पुढे चालवता आहात. तर त्याविषयी जाणून घ्यायचंय. शहरातला महाराष्ट्र आणि खेडोपाड्यातला महाराष्ट्र, तिथे तुमचा काय अनुभव येतो? तेजस्विनी, हा प्रश्न मला फार आवडला तुमचा. याचं कारण असं की आता सरळ सरळ हे वेगळं वातावरण दिसायला लागले आता, की त्या मानाने खेड्यामध्ये अजूनही मराठी जोपासलं जाते. तुलनेने अजूनही त्या ठिकाणी म्हणी, वाक्प्रचार, बोलीभाषा ही बोलली जाते, खूप आहे. शहरामध्ये काय झालेलं आहे की यंत्रामुळे असेल, सगळं भारत तिथे एकवटलाय, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये किंवा IT क्षेत्रामुळे, म्हणून अशी सगळी सरमिसळ झालेली आहे. म्हणजे श्रीखंडात बासुंदी, बासुंदीमध्ये वरण, वरणामध्ये काहीतरी भाजी, किती ऐकायला पण आपल्याला किळसवाणं वाटलं. तसं काहीतरी आता विचित्र संस्कृती संकर झालेलं आहे. परंतु खेड्यापाड्यामध्ये मी जातो, अजूनही एखाद्या गाईचं आणि म्हशीचं निरसं दूध असावं, स्वच्छ, तसं अजून बोललं जात आहे. आताच मी पंढरपूर भागामध्ये 7 छोट्या छोट्या गावामध्ये दौरा केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अक्षरशः हजारो मुलांशी मी संवाद साधला. त्या मुलांनी ऐकलं, माझी पुस्तकं त्यांनी विकत घेतली, म्हणजे अक्षरशः पैसे नव्हते तरी वर्गणी काढून त्यांनी विकत घेतली. त्याची ही भूक आहे. दुर्दैवानी आपली मराठी पुस्तकं तिथे पोहोचत नाहीत. फक्त शहरामधली काही विशिष्ट पेठा, त्याच्यामधली फक्त ती खास दुकानं पुस्तकांची, कोण जाऊन घेणार तिकडे? लोकांना वेळ नाहीये. मी स्वतः हे पण काम करतो की जिथे माझा कार्यक्रम आहे तिथे माझा एखादा रसिक विद्यार्थी बरोबर नेतो, त्याला मी विनंती करतो. ते गेले मी 40 वर्ष करतोय की त्या ठिकाणी त्याला टेबल लावून बस म्हणून सांगतो. आणि असा अनुभव येतो की कार्यक्रमानंतर लोक अक्षरशः म्हणजे पाण्याकडे, ओढ्याकडे हरणं जावी तसे ते जातात. याचं कारण लोकांची भूक आहे. पण भूक प्रदीप्त करणारे लेखक आता कमी होत आहेत. बस फक्त लेखक स्वतःचे गुंतलेले आहेत एखाद्या पदात, प्रतिष्ठेमध्ये. कुठला तरी पुरस्कार मिळाला की मग 4 दिवस ते राजहंसाच्या चालीने चालतात. मला दया येते. याचं कारण कुठल्या तरी लेखकाने आमच्या हातात मराठी दिली, पण आम्ही लेखक पुढच्या पिढीला देतोय का हा विचार केला पाहिजे. 100 प्रती काढायची आणि संपली म्हणून आवृत्ती मिळवायचं, आपली टोळकी जमवायची आणि तिथे दंडोरा पिटवायचा आणि मग 4 जणांच्या मध्ये जग म्हणून हेच प्रसिद्ध प्रसिद्ध असं मानायचं. मला तरी स्वतःला आवडत नाही. जग खूप मोठं आहे आणि आम्ही खूप मोठी माणसं पाहिलेत, केवढी परंपरा. मी ते इतकी मोठी परंपरा पाहिले, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी पाहिलेत, दुर्गा भागवत पाहिलेले आहेत, नंतर आमचे वेगवेगळ्या प्रकारचे काम कार्य करणारी SM जोशी, नाग गोरे ही जवळून पाहिलेली आहेत माणसं. आणि मला वाटतं म्हणून त्यांनी आम्हाला जे दिलं ते आता आम्ही सगळ्यांना दिलं पाहिजे. नक्कीच. आता मुलाखतीच्या मध्यावर आहोत, तर एक छोटीशी कविता तुम्ही सादर करावी अशी विनंती करते. ही कविता पण मी कवितेबद्दलची सादर करतो. कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते.
गाणे नंतर जुळते, आधी आपण गाणे व्हावे लागते. निळी रात्र वितळते, केशर पहाट उजळते, वा. हिरव्यागार पानांवर दवा सोने मिसळते. आधी डोळ्यातूनच सारे चित्र पिऊन घ्यावे लागते, हा. चित्र नंतर सजते, आधी आपण चित्र व्हावे लागते. कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून घ्यावे लागते. वा. मी रसिकांना विनंती करेन की तुम्ही जिथे बसलायत त्या ठिकाणी फुलून या आणि फुललात की आपोआप तुमच्यात कविता प्रगट येईल. धन्यवाद. हो. 150-200 पुस्तकं तुम्ही लिहिली आणि 2000हून अधिक गीतं लिहिलीत. आणि नुसतं गीतं म्हणजे असं नाही की आता ठीक आहे लिहून ठेवलं, प्रकाशित झालं साहित्य, पण ही सगळी अधिक 2000 गीतं आहेत ती लता दिदी, आशाताई, हृदयनाथ मंगेशकर या सगळ्या मंगेशकर कुटुंबियांतर्फे गाण्यात आली. सुलोचनाताई चव्हाण, श्रीधर फडके, साधना सरगम, सुरेश वाडकर, शंकर महादेवन, प्रथितयश गायकांनी ही गाणी गायलेली आहेत. तर दीदींना भेटण्याचा अनुभव किंवा वाडकरां सरांबरोबरचा अनुभव थोडासा ऐकायचा आहे तुमच्याकडून. खरं म्हणजे ना तेजस्विनी, हा. हा विषय म्हणजे का मुलाखत भाग क्रमांक 2 हा. पुढे केव्हा तरी भेटू तेवढा आहे. मी थोडक्यात सांगेन मला हो नक्कीच. की लता मंगेशकर हे जगाचं दैवत, हो. आशा भोसले जगाचं दैवत, पंडित जितेंद्र अभिषेकी असतील, हो. ही सगळी मंडळी हा. दैवत मला भेटली. हो. याचं कारण त्यांच्या मंदिरात मी गेलो आणि ते मंदिर होतं कर्माचं, कलेचं मंदिर. त्याच्यामध्ये मी गेलो. एकच माझी प्रार्थना असायची, फक्त एकच, ती म्हणजे 2 तरी माझ्या ओळी हा. लता दिदीने गाव्या. गाव्या. सगळ्या देवतांना मी प्रार्थना करायचो की दिदी माझ्या 2 ओळी गातील का वा. गातील का. आणि मला वाटतं की त्या प्रार्थनेला फुल आलं, फळ आलं. वा. आणि अनेक चित्रपटाला त्यांनी माझी गायली गाणी. उदाहरणार्थ आहुती, एक रात्र मंतरलेली, महेश कोठाराचा माझा छकुला, माझा चक्र. अनेक चित्रपटाला त्यांनी गायली. अनुभव हा की यशाच्या शिखरावरही प्रचंड काम करताना त्याला पाहिलं, हो. कष्ट करताना. आपल्याकडे असं होतं की थोडं यश आणि किंचित नाव आणि हो. पोटापुरता पैसा मिळाला की माणसाला काही ढेपाळतात. हा. त्यांच्या मागे न दिसणारा लोड दिसायला लागतो, आळसाचा. बरं. आराम असं म्हणायला लागतात. ही जी आपल्या आचार्य मराठे महाविद्यालयाची मुलं जे ऐकतायत, त्यांचे पालक जे ऐकतायत हा. आपल्या या FM 90 वरून, तर मला असं वाटतं की यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही यशस्वी माणसांकडे बघता, त्यांचं कौतुक करता, पण तुम्ही यशस्वी होण्यासाठी काय करता. हो. नुसतं यशस्वी माणसांना ऐकणं आणि बघणं हे काही करणं नव्हे, तर त्यांची जीवनशैली काय, त्यांचे कष्ट काय आहेत, आरपार कष्ट आहेत. एकदा दिदींना विचारलं हा. की दिदी तुम्ही गायिका नसता झाला तर तुम्ही कोण झाला असता. वा. त्या चटकन म्हणाल्या मी कुठल्याही क्षेत्रात गेले असते तरी मी त्या क्षेत्रातील लता मंगेशकर झाले असते. वा. वा. आता हे जे वाक्य आहे, हा. हे वाक्य ऐकून जर श्रोत्यांमध्ये जर जी मुलगा मुलगी ऐकते, हा. आतमध्ये स्फोट होऊन जर ती घडली नाही, आतमध्ये म्हणजे हृदयात हो. अंतस्फोट होऊन तर घडली नाही, हा. तर उपयोग नाही हो माझ्या तडफडून बोलण्याला, हा. याची बोलायला की मी कुठल्याही क्षेत्रात गेले असते तरी मी लता मंगेशकर. लता मंगेशकर. किंवा आशा भोसलेची मुलाखत मी घेतली. हा. मी आशाताईंना विचारलं की सगळं जग लता दिदींचं अनुकरण करतं, हा. तुम्ही मात्र स्वतःसारखंच गायलात, काय रहस्य. पटकन आशाताई म्हणाल्या प्रवीण मी जर लतासारखी गात राहिले असते हा. तर मी आशा कशी झाली असते. झाले असते. तेजस्विनी वाक्य तुम्हाला सुद्धा मंतरून टाकणार आहे, करून ठेवणार. करून टाकणार आहे. मी आशा कशी झाली असते. याचा अर्थ प्रत्येक जण हा युनिक, प्रत्येक जण हा एक आगळा वेगळा आहे, हा. निराळा आहे. हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. मी या सगळ्या नामवंत गायकांकडून हा. हेच शिकलो की त्यांनी केवळ आपला स्वर जपला नाही तर त्यांनी आपल्या जगण्याचा पण सूर जपला. सूर जपला. वा. असंख्य पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. मी थोडक्यातच काही उदाहरणं घेते. ठाणे ग्रंथालयाचा रेगे पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन पुरस्कार, मृत्युंजय प्रतिष्ठानचा शिवाजी सावंत पुरस्कार, अक्षर भारती पुणे यांचा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यातर्फे डॉक्टर अ. वर्टी पुरस्कार, तसंच पुणे ग्रंथालय पुणे तर्फे साहित्य सम्राट नचिकेकर पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार सरांना मिळालेला आहे त्यांच्या साहित्यासाठी आणि असंख्य गाण्यांसाठी. सर, पुरस्कार मिळाल्यावर एक आनंदाची भावना असते आणि कृतार्थ जीवन आपण जगलो याचा एक भाव असतो. तर पुरस्कार आणि तुम्ही प्रवीण दवणे, कवी प्रवीण दवणे, कसं पाहता याच्याकडे? हा पुन्हा छान प्रश्न आहे तुमचा. आणि पुरस्काराचा आनंद होण्याची एक वयाची एक विशिष्ट तऱ्हेची एक लाट असते, हा. एक वळण असतं. बरं. अर्थात सुरुवातीला तो झालाच. म्हणजे मला जेव्हा चैत्रबन पुरस्कार माडगुळकरांच्या नावाचा मिळाला हा. तेव्हा नाग देशपांडे माझे आवडते कवी आहेत, किंवा कुसुमाग्रजांच्या नावाचा मिळाला. हा. आणि सगळ्यात म्हणजे
स्वरसम्राज्ञी लता दिदींच्या हस्ते मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला. आनंद होणं हा तर भाग स्वाभाविकच आहे. आता स्वतःला मला असं वाटतं की पुरस्कार मिळाल्याचा आनंद होईलच, पण जेव्हा एखादा वाचक मला भेटतो, सर तुमची ही कथा वाचली, किंवा एखादा ईमेल येतो की तुमची माहेर दिवाळी अमुक कथा वाचली, पटकन तुमच्यासारखे विद्यार्थी भेटते आणि पटकन म्हणते की सर थोडं माझं मन मध्ये डबगवलं होतं, मी दुःखी झाले होते, पण सावरले वाचलं आणि मी सावरले. कोणते पालक म्हणतात थेंबातलं आबाळ वाचलं आणि जगण्याची दृष्टी मिळाली. ती जी दाद आहे ना, तो फार मोठा पुरस्कार आहे आणि तो सगळ्याच लेखकांना मिळत नाही. मी नेहमी एक वाक्य म्हणतो, ते आपल्या वाहिनीवरून मुद्दाम मी सांगतोय की पुरस्कार एक वेळ मॅनेज करता येतात, पण रसिकांची दाद मॅनेज करता येत नाही. आता थोडस अशोक काकांशी तुमचे फार म्हणजे मंगेशकर कुटुंबियांशी जसे होते तसे अशोक पत्की या थोर संगीतकारांशी तुमचे जवळचे संबंध होते, तर ते थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. अशोक पत्की काका ते आताचे अजय अतुल, तसं थोडंसं सांगा. तो इतका मोठा प्रवास आहे की जवळजवळ 100 संगीतकारांबरोबर काम केलं. म्हणजे अगदी सुरुवातीला तर दत्ता डावजेकर, म्हणजे डीडी म्हणजे लता दिदींना ज्यांनी संधी दिली, म्हणजे लता मंगेशकर पहिल्यांदा ज्या त्या डावजेकरांपुढे, त्या डावजेकरांवरून गाणं लिहिली. नंतर श्रीनिवास खळे आहेत, प्रभाकर पंडित आहेत, प्रभाकर जोग आहेत, यशवंत देव, ही एक पिढी आहे. त्यानंतर अशोक पत्की आहेत, अनिल मोहिले आहेत, अरुण पौडवाल आहेत, श्रीधर फडके आहेत, ही पिढी आहे. आणि नंतर मग ही आता अजय अतुल आणि आताचे अवधूत गुप्ते आले सगळ्यांकडे. म्हणजे मी जवळजवळ 100 संगीतकारांकडे लिहिलं आणि याच्यामध्ये बरेच लोक आहेत, सगळ्यांची नावच घेणं शक्य नाही. दीपक पाटेकर आहेत, दंदू ओनप, दत्ताची पालखी गाणं गाजलं, त्यांच्याबरोबर चिंब भिजलेले हे गाणं माझं अजय अतुल यांनी संगीतबद्ध दिलं, दत्ताची पालखी नंदू ओनपने दिलं. तर अनुभव म्हणजे असं की सगळे संगीतकार आहेत, त्यांची प्रत्येकाची वैशिष्ट्य आहेत. अशोक पत्की साहेबांचं वैशिष्ट्य आहे की मेलडी, अतिशय गोडवा, त्यांच्या स्वभावातला गोडवा त्यांच्या चालीमध्ये उतरलाय. मी नेहमी कार्यक्रमात त्यांच्याबरोबर जेव्हा कार्यक्रम केले तेव्हा मी रसिकांना सांगतो की कवितेलाच नव्हे तर केवळ मुळाक्षरांना आणि अंकलिपीला चाल लावली तरी भावगीत होईल. म्हणजे अशोक पत्कींनी अंकलिपीला जरी चाल लावली मुळाक्षरांना आईला तरी पण त्याचं भावगीत होईल. कारण आतमध्ये काय असतं माहितीये का की हृदयामध्ये मधाचं मोळ असलं ना की वाचेमध्ये सुद्धा आपोआप निळ्या प्रकारचा सुगंध येतो आणि त्या तऱ्हेचे रस स्त्रवायला लागतात. पत्कींकडे ते अनिल मोहिल्यांकडून मी कष्ट शिकलो, प्रचंड कष्ट. म्हणजे ते 3 निर्मात्यांच्या बरोबर दिवसभर बसायचे. म्हणजे एक निर्माता गेला गाणी लिहून की दुसरा निर्माता, आणि त्याच्यावर मी पण. म्हणजे आपण लोडाला टेकतो की नाही, ते लोडावर बसायचे आणि ते जेव्हा 12-13 तासांनी उठायचे तेव्हा त्या लोडाची खुर्ची झालेली असायची. मला म्हणायचंय की कष्ट मी पाहिले. अजय अतुल यांच्याकडून धबधबा, चैतन्य, असा एंतू, वेगळ्या प्रकारचे एंथुझॅस्टिक, अतिशय गोड अशी ते दोघे जण आहेत. त्यांच्याबरोबर काम केलं. नंदू होनप, पराकोटीचा वेळेला जागा. म्हणजे एकदा मुंबई बंद होती आणि आमची भेटीची वेळ ठरली होती, माझ्या घरीच येणार होते आणि रात्री मुंबई बंद जाहीर झालं की आता वाहन नाही फिरणार. पण बंदी सुरू व्हायच्या आधीच पहाटे 6ला ओनप घरातून निघाले दादरहून आणि माझ्या घरी 7ला ते हजर झाले. ही निष्ठा आहे ना ती त्यांच्याकडनं मी शिकलो. तेव्हा हे संगीतकार काय, हे गायक काय, अक्षरशः प्रचंड आजारी असून सुद्धा, पोटात कळ आलेली असून सुद्धा एक नामवंत गायिका ही कशी काही कार्यक्रमाला आली आणि लावणी गाऊन गेली हे मी डोळ्याने पाहिलंय. मी छोटी गंमत सांगेन की एकदा वेळ ठरली होती अनिल मोहिल्यांबरोबर माझी, आणि माझी तशी सुरुवात होती लेखनाची. ही आवडेल लोकांना घटना म्हणून. तर मी घरातून जायला निघालो, तितक्यात काय झालं की माझा पाय पायरीवरून सटकला, मुरगळला, आणि नुसताच मुरगळला, सुजला टणटणी ठणकाच. म्हणजे मी आरडाओरडच करायला लागलो की वळणच शक्य नाही. पण त्या काळात मोबाईल नव्हते. मग मी तिकडे जाऊन धावत लगडत जाऊन मोबाईलवर त्या लँडलाईनवर फोन केला. म्हटलं अनिलजी क्षमा करा, मला काय झालं. म्हटलं मी आज येऊ नाही शकत. का. म्हटलं माझा पाय मुरगळलेला आहे, त्यामुळे मी येऊ नाही शकत कारण ठणका लागला पायाला. ते बोलले कुठला पाय मुरगळलाय. मी म्हटलं उजवा पाय मुरगळलाय. मला वाटलं ते असं म्हणतील अरे रे मग आराम करा. तर ते बोलले की डाव्या पायाने या म्हणून. उजवा पाय मुरगळला मग डाव्या पायाने या. आणि मी पण ते वाक्य ते सकारात्मक घेतलं आणि अक्षरशः डाव्या पायाने लगडत मी डोंबिवलीला गाडी पकडली, तसंच उतरलो
पट्टी बांधली अशी घट्ट त्या रुमालानी, सूज त्याची, आणि त्यामध्ये जाऊन मी त्यांच्या घरी बसून हा. एक प्रेमगीत, एक लावणी लिहून आलो. वा. तिथे सगळे नामवंत दिग्दर्शक वगैरे आले होते, हा. खूप मोठमोठे नामवंत, रमेश देव, सीमादेव वगैरे. अच्छा. त्यांच्याबरोबर गाणं, त्यांना पत्ताच लागला नाही माझा पाय दुखतोय. हा. तोपर्यंत काय झालं, 4-5 तासांनी मला वाटतं की पायाला पण वाटलं असेल की आपले काही कौतुक होत नाही, जरा सूज ओसरली. हा. आणि जाताना अनिल मोहियांनी माझ्या पाठीवर हात ठेवला. हा. प्रवीण, पाय बरं आहे का तुझा आता? हम्म. मी रागावलोच होतो. आता काय विचारता, निघायची वेळ आली. हा. ते हसलेले म्हणाले, आता तू तुझ्या पायावर या क्षेत्रात स्वतंत्रपणे उभा राहायला मोकळा झालास. वा वा. हे जे आहे ना, आज तुम्ही ऐकताना पण तुमच्या डोळ्याचे मला भरल्याचा भास होतोय, आतून सद्गतीत जातात. या काही काल्पनिक गोष्टी नाहीये. हम्म. या ज्या घटना आहेत संघर्षाच्या, त्याच्यातून मी आजही शिकतोय. आजही मी कुठली कारणं देत नाही. हा. आजही कार्यक्रमाच्या ठिकाणी 15-20 मिनिटं आधी जातो. हम्म. आणि संयोजक मला म्हणतात, 4चा कार्यक्रम आहे, या 5 पर्यंत लोक सावकाश येतात. हो हो. मी म्हणतो लोक केव्हा येऊ देत, हा. पण 4ची वेळ दिली ना, मी 4:45ला येणार. अच्छा. याचं कारण पहिला येणारा श्रोता आहे त्याच्यात सरस्वती असते. वा. ही माझी निष्ठा आहे. आणि मी आज ऐकणाऱ्या श्रोतांना पण सांगतो, टाइमपास म्हणून दवण्यांचं ऐकू नका. हा. टाइमपास झालं, छान दवणे छान बोलले म्हणून तुम्ही SMS पाठवाल, नाही. तुम्ही हा SMS पाठवा की मी घडायला सुरुवात केली, वा. मी वेळ पाळायला सुरुवात केली, मी आयुष्यात काहीतरी ठरवलंय आता, असं तुम्ही कुठेतरी त्यांना SMS करा, तेजस्विनी आणि वाहिनीला, आणि मग ते त्याला मला फॉरवर्ड करतील, आणि मग मला वाटेल की मी आलो ते बरं झालं. धन्यवाद. हो. कारण या महाविद्यालयातली मुलं ही वय वादळ विजांचं, तुमच्या शब्दात म्हणायचं तर त्या वयात आहेत. आणि खरंच फार एक छान तुम्ही हे संदेश दिलात. आता जाता जाता एक व्याख्याता आणि एक निवेदक आणि सगळंच या साहित्यात मुसाफिरी करायची असेल तर जाता जाता विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? मी म्हटल्याप्रमाणे पुन्हा संदेश देण्या इतकं माझं नक्कीच अजून स्थान नाहीये, पण मी त्यांना एक सांगेन की कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला जायचं असेल तर तुमचा गृहपाठ पाहिजे, हो. होमवर्क. की जसं आज तुम्ही माझ्याशी बोलताय, ते अंदाजे बोलत नाही हा. किंवा काहीतरी सुचेल ते बोलत नाही, कुठेतरी तुम्ही काल परवा विचार केलात, माझ्याशी चर्चा केलीत, त्याची एक लिंक लावलीत, म्हणून आपलं हे रंगणं आहे. हो. केवळ माझ्यामुळे नाहीये, तुमचा गृहपाठ. आणि ते ऋणानुबंध आहेत म्हणजे ऋणानुबंध तर आहेतच, हो. ऋणानुबंध भावनेचा भाग झाला. हा. परंतु आपल्याला मुलांना जे सांगायचंय हा. की भावनेबरोबर तुमचं जे कर्तव्य आहे, की तुमचे जे कष्ट आहेत ते करा. की आज मी तुमच्याशी बोलतोय, तुम्हाला जे आवडतंय, याच्या मागे पण माझी 40 वर्ष आहेत. हा. त्यामुळे कष्टाला पर्याय नाहीये. हम्म. आज मी तुम्हाला सांगतो की यशाला शॉर्टकट नसतात, असं. शॉर्टकट नाहीत. अपयश मिळू शकतं शॉर्टकटनी, हा. परंतु यश तुम्हाला तितिक्षा, प्रतीक्षा, सहनशीलता, पेशन्स यांनीच मिळतं. दुसरं मी सांगेन की या क्षेत्रात तुमचे अनेकदा अपमान होतील, हा. अनेकदा डावललं जाईल, मत्सरी लोक तुमच्या अवतीभोवती असतील. खचून जायचं नाही, इतक्या वेगाने आपण पुढे जायचं की मत्सरी माणसाला मत्सर करायला वेळ नको मिळायला, धावत जा. नाही तर तुम्ही गॉसिप मध्ये गुंतलात, हा. आपण कोणतरी आहोत सिद्ध करायला गुंतलात हा. की तुमचा वेळ जाईल, आणि तुमच्या हितशत्रूंना तेच हवं असतं. हो. त्यामुळे तुम्ही सगळ्यात मोठा गुरु कुठला? वेळ. वा. माझं वाक्य आहे की वेळेचं व्यवस्थापन हेच आयुष्याचं व्यवस्थापन. ते तुम्ही करा. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जाल, निवेदन कला जाऊ द्या, ते तर आहेच, हा. पण तुम्ही प्राध्यापक व्हा, वकील व्हा, चर्मकार व्हा, कर्तनकार व्हा, तुम्ही व्यापारी व्हा, तुम्ही सायंटिस्ट व्हा, तुम्ही कोणीही व्हा. हा. तुम्हाला माणूस म्हणून यशस्वी व्हायचं असेल, यशस्वी, वेळ. तर तुम्हाला आयुष्यात नियतीने जे वेळ दिले, श्वास, हे जे श्वास दिले, त्या प्रत्येक श्वासाचा मोल तुम्ही मोजा. वा. खरंच जाता आता मोह आवरत नाहीये. अजून एक शेवट कविता घेऊया आणि मुलाखतीचा शेवट करूया. खूप बरं वाटलं मला हा. की या आचार्य मराठी 90 FM चॅनेल मध्ये हा. दिलखुलास गप्पा झाल्या. आणि तुमच्याबद्दल मी एक प्रेमळ तक्रार अशी करीन हा. की तुम्ही फार कमी वेळात माझ्याकडनं सगळंच काढून घेतलं. म्हणजे आता पुन्हा बोलवतील की नाही मला असं नाही, वाटत अवश्य, नाही, नक्की, कारण तुम्ही असं काय म्हणतात तर त्याला पोतडीत माझ्या काही ठेवलं नाही. हा. पण तुमचं मी कौतुक करेन की तुम्ही अतिशय विनम्रतेने, शालीनतेने विचारलं, आणि तुमच्या स्वरामध्ये मला ती निष्ठा दिसली, हा. म्हणून हे रंगलं. सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देईन. हो. तर प्रेमदिन हा केवळ कुणीतरी मानतं किंवा तो एक काय म्हणतात त्याला एक परदेशी संकल्पना आहे हा. म्हणून न मानता तुम्ही प्रेमामधली निष्ठा लक्षात ठेवा. वा. प्रेम म्हणजे फक्त स्त्री पुरुषाचं नातं किंवा शारीरिक ओढ नाहीये, त्याच्यामधलं जे समर्पण आहे. सुंदर ओढ तुमच्यासाठी लिहिले कुसुमाग्रजांनी. हा. त्यांनी असं लिहिलेलं आहे, पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. याचा अर्थ
तो बाण जसा पुन्हा परत येत नाही हा. तसं प्रेम बदलू नये, निष्ठा पाहिजे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही नात्यावर प्रेम केलं तरी ते भक्तीवर गेलं पाहिजे. मालकी हक्क नको, हा. ते पजेशन नको, पजेसिव्हनेस की बस की जो चीज हमें मांग के नाही मिलती, हे वाक्य खोडून टाका. कारण प्रेम म्हणजे चीज नाही, प्रेयसी किंवा प्रियकर म्हणजे वस्तू नाहीये, हा. आत्मा आहे. हे कायम तुम्ही लक्षात घ्या. आज कदाचित तुम्हाला हे पकाऊ वाटेल, डोकं दुखवणार वाटेल, हेच सत्य आहे. हे सांगून मी शुभेच्छा देऊन मी एका छानशा माझ्या कवितेने, छानशा का म्हटलं तर ती मी कविता सुचते कशी याच्यावरची कविता आहे, वा. त्यांनी मी समारोप करतो. धन्यवाद. कवितेचं शीर्षक आहे कवितेची फुलवात. वा. कशी अवचित झाली दिवे लागण घरात, कशी अवचित झाली दिवे लागण घरात, काळोखाच्या गाभाऱ्यात कवितेची फुलवात. प्रकाशले आत काही उजळले अवकाशी, काही गवसले तेथे जाणवले अविनाशी. बरं उन्हात नाहतो पारदर्शी चांदव्यात, बरं उन्हात नाहतो पारदर्शी चांदव्यात, काळोखाच्या गाभाऱ्यात कवितेची फुलवात. धन्यवाद. आणि ही फुलवात तुम्ही आमच्या आयुष्यात पेटवलीत आणि ती फार उजळून आमचं आयुष्य गेलंय आणि हा कार्यक्रम खूप रंगतदार झाला.